वहिनी साहेब, तुम्हाला आजीने बोलवलंय, लवकर जा. कधी आलात? आताच आले. हॅपी होली. तुम्हाला सुद्धा हॅपी होली. चला आपण तिकडे जाऊया. हो इथे सगळी सोय, मामा बसल्यात, दाजी बसल्यात, सगळी सोय खाय पाहिजे. कुठे एकट्या रूमवर जाऊन बसणार तुम्ही तुमच्या? ते सगळं होईलच नंतर, नाही का? पण आता आलोय ना, तर अगोदर माईंची भेट घेतो. माईंना भेटायला पाहिजे ना. जरा जोशाला असताना घेतल्यावर असू दे, पण आता आधी माई साहेबांना भेटतो ना. माई 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 तिकडं आलोच मी. तुमचं चालू द्या. जाली मामा चालू द्या. काय हो, मगापासून लई पळ काढत होता तुम्ही. आता पळून दाखवा की. विचार पण नाही करायचा. तुम्ही आता या तेजप्रतापच्या कस्टडीत आहात. आता इथनं तुम्ही अजिबात नाही सुटू शकत. आणि त्यात तुम्ही माझा आवडीचा माणूस आहे. नमस्कार माई साहेब. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मुक्तीदार कुटुंबाला रंगपंचमीच्या माझ्याकडून लय लय हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण रंगपंचमीच्या शुभेच्छा. माई साहेब, तुम्ही नेहमीच समोरच्याच्या आयुष्यात असे आनंदाचे रंग भरत असता. असेच आमच्या बी आयुष्यात आयुष्यभर आनंदाचे रंग भरत राहो हीच सदिच्छा. बाईसाहेब, थोडं प्रायव्हेट बोलायचं होतं मला. बोलू का? बसू का इथं? नाही, तिकडं नको. आज चला. प्रताप, बस झालं ना सगळं तुझ्या मनासारखं. जाऊ दे मला आता. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. पाहू दे की. हो का? आणि गुरुजींनी सांगितलेलं विसरलेत वाटतं मिस्टर मुक्तेदार. विसरलो नाहीये. गुरुजींच्या वचनाला थोडा वेळ अवतासावर पाठवले. झाली ना नाटक. कोणी यायच्या आधी जाऊ दे मला, खरंच प्लीज. असं कसं जाऊ देऊ? अजून मेन गिफ्ट द्यायचं बाकी आहे ना. गिफ्ट? काय गिफ्ट द्यायचंय तुला मला? डोळे बंद करा. करा की. डोळे बंद करा. ग्लास आणा रे. इकडं मला ग्लास आणा. मामाला पण आत्ताच यायचं होतं. मामाना खरंच बिब्बा आहे, बिब्बा. प्रताप, रंगपंचमी ना आता मामांसोबतच घ्या. आले. थांबा, कुठे जाते तुम्ही? ग्लास आणा रे. मामा, तेजप्रताप. मामा
मामा हॅपी हॅपी होली हॅपी होली मामा. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. आमचे बाचे तेज प्रताप मावाचा तेज प्रताप तुम्हाला सांगतो सगळ्या भातच्या पोरांमध्ये ना तुम्ही सच्चे आहात मामा हा कोवडे मोठे झालात तुम्ही हो, मी आलोच हा. पण तुम्हाला सांगतो एवढे एवढे होतात तुम्ही असं 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 खेळवलंय मी तुम्हाला असं खेळवलंय आणि पण आता मामा सोबतच बोलायला वेळ नाही हा नाही मामा असं काहीच नाहीये मामा. असंच आहे तेज प्रताप मामा. तुमचं प्रेमच नाही मामावर नाही मामा असं काही नाहीये मी तुम्हाला मामा एवढे मोठे मामा बसा इथं तुम्ही या. नाही नाही मी बस सांगतो इथं. ना तुम्हाला वेळच बस इथं, नाही बस, बस. मामाशी बोलायला बस इथं बस जालिंदर मामाशी बोलायला तुम्हाला वेळ नाही तेज बस इथं मी पाणी घेऊन येतो बस. नाही तुम्ही इथं बस अरे बाबा माझ्याशी बोला बोला तुम्ही माझ्याशी बोला मामा. नाही बोला बरं बोल काय तू मामा तेज प्रताप भारी बर का म्हणजे तुम्हाला असं बसल्या बसल्या सगळं हायचं मिळतं ना हे बघून या जालिंदर आम्हाला लय भारी वाटतं काय तू मामा बाकी तेज प्रताप लग्न लग्न मानवलं हा तुम्हाला मामा तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या माईसारखी बहीण आणि आई जगातल्या प्रत्येक मुलाला मिळव हा म्हणजे मुलगा जिथं हात ठेवल ती वस्तू माईनं त्याला विकत घेऊन दिली विकत घेऊन देते म्हणजे काय म्हणजे माईनं नेहमी तुम्हाला खुश ठेवलंय लहानपणापासून माईनं तुला खेळण्यापासून ते बायकोपर्यंत सगळं विकत घेऊन दिलंय नमस्कार मैसाहेब पटकन बोला आम्हाला वेळ नाहीये. बर थोडक्यातच पण डिटेल सांगतो काय झालं मैसाहेब काल मी तुम्हाला पेढे द्यायला आलो होतो तुम्हाला पेढे देऊन इथून बाहेर पडलो आणि अगो काय उन्हाचा कडाका नुसता अशा झळा लागत होत्या मला रिक्षा बी मिळेना कुठं उन्हाने माझा जीव नुसता असा कासावीस झाला एकदम मुद्द्यावर या. मुद्द्याचा हा तेच सांगतो ना काय झालं मला उन्हाचा लय त्रास व्हायला लागला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये विचार आला मैसाहेब मी तुमचा गाई आहे हे का नाही आता तुमच्या स्टेटसला शोभन असा बंगला झाला बर त्या बंगल्याच्या दारात शोभल अशी एखादी 4 चाकी गाडी उभी पाहिजे तेच बोलायसाठी आलोय मी तुमच्याकडं म्हणजे तुम्ही मला दर महिन्याला जे हप्त्याचे पैसे देता का नाही ते अजून 10 दिवसांनी तुम्ही मला हप्ता देणारच आहेत गॅरंटी आहे मला पण माझं म्हणणं एवढंच होतं का बा तुम्ही जे 10 दिवसांनी मला हप्ता देणार आहेत तो आजच द्या कॅश मध्ये म्हणजे कसं वास्तुक शांतीच्या दिवशीच दारात गाडी हजर आणि बाईसाहेब प्रॉमिस मी एकदम शब्द देतो तुम्हाला तुमच्या हातूनच नारळ वाढणार मामा तुला जास्त झाली आहे काही बरडतोस तू जा बाहेर जा काय कुठं जास्त झालं हा जे खरंय तेच बोललो मामा तुम्ही ते परवा फेरीच होळीच्या भोवती असे काय ते पेरे बिरे घेत होते ना ते तुमचं लग्न मला असं आलं बरं का मामा
ते कॉन्ट्रॅक्ट बद्दल म्हणत असेल तरी हेच कॉन्ट्रॅक्ट बद्दल मी बोलत नाहीये तेज प्रताप, अजिबात नाही. हे लग्न, फेरे, अग्नी, प्रेम हे सब झूठ आहे, झूठ. या सगळ्यांसाठी मी पैसे मोजतात, पैसे. मामा तुझा खोली जाऊन झोप जा, तुला जास्त झाली जा. तेज प्रताप नाही, मामा मला नाही जास्त झालं, त्या जगताप फॅमिलीचं जास्त झालंय. आई हे सगळं सहन करतात ते फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी. तुम्हाला वैदई हवी होती म्हणून माईनं वैदईला विकत घेतलंय. मामा बस. लई बोललास आणि ही तू नाही, तुझी नशा बोलायला लागली. माई आणि वैद्यन बाबतीत एक वंगाळच्या पुत ऐकून घेणार नाही मी. मामा उगा सणाच्या दिवशी माझं डोकं फिरू नकोस हा. एकटा का माझा भेजा सटकला की समोरचा मध्यातला टाकला, मग तो कोणी बी असो. तेज प्रताप, काय भारी बोलतात आमचे तेज प्रताप, आमचे नेते. पण तेज प्रताप, एवढं लक्षात ठेवा की माईंच्या पैसा हिशोब आमच्याकडं असतो. गोळ्या हात बर का ही बोल, पण तुम्हाला सांगतो वैदई आणि तिचा बाप हे लग्नाचं नाटक करण्यासाठी माईंकडनं पैसे घेतात. दर महिन्याला हप्ता जातो आणि हे लग्न प्रेम सगळं खोटाटे. बाबा बस. राग आला ना, हा? आला ना राग? कसली बुराळ पडली तुम्हाला? कितीही काही झालं तरी हेच बोललास तू माझा मामा आहेस म्हणून गप्प बसतोय. दुसरा कोणी असताना इथल्या इथं जित्ता गाडला असता. परत माई आणि बहिणीं बाबतीत एक शब्द बोलायचा नाही. परत जर बोललास ना तर तू माझ्या हातनं मेलास म्हणून समज. तेज प्रताप, हे मी सिद्ध करू शकतोय. काय सिद्ध करू शकतोस? हे वैदई प्रेम तुमची बायको बनून राहण्यासाठी माईंकडनं पैसे घेते ती, पैसे. महिना हप्ता जातो. ह्या सगळ्यामध्ये तीच नाही, तिचा तो एजंट बाप पण शामिल आहे. कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यातल्या अटी वाचून बघा, मग कळेल तुम्हाला. हा प्रेमाचा नाही, पैशाचा संसार करताय तुम्ही, पैशाचा. मामा बाबा भास शेवटचं सांगतोय. माईंचा चेहरा बघून मी आताही गप्प बसलोय. आता परत जर एक शब्द काढला ना तर मी सुरून जाईन तरी तू माझा मामा आहेस. काय कराल तुम्ही? माराल मला? माराल? मारा तेज प्रताप, मारा तुम्ही, मारा. ए कोण आहेस तू? कोण आहेस तू? मंत्री आहेस? कोण आहेस? खासदार आहेस? आमदार आहेस? कोण आहेस तू? चिरडा. कोण? चिरडा. चिरड्यांना हे तुझं अस्तित्व शून्य व्यक्तिमत्व
गायब होईल, गायब. हिम्मत कशी झाली, हिम्मत कशी झाली आमच्याच घरात येऊन आमच्या सणाला आमच्या लोकांसमोर आम्हालाच प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. प्रायव्हेट मध्ये बोलायचं असं म्हणण्याची हिम्मत कशी झाली? हे तुझं बेकारी थोबाड घेऊन निघायचं इथून. घेऊन निघायचा, निघ. हे बघा माई साहेब, तुम्ही माझा लय अपमान करता. अपमान तुझा? अपमान कोणाचा होतो? अरे ज्याचा काही मान असतो, तुला आहे अपमान होतोय म्हणे. अहो, पण मी व्याही आहे. व्याई गेला खड्ड्यात. व्याई म्हणे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या त्या लायकी नसलेल्या पोरीला भाड्यानं घरी आणलंय आम्ही. पाय ना पायाखाली असं घाण साफ करायला. त्या पाय पुसण्याला मुकुट म्हणून डोक्यावर ठेवत नाही कोणी. माई आहो तुम्ही. विक्रांत, विजय, ही घाण साफ करा. घाण? अंगाला हात नाही लावायचा. घाण घाण. रंगपंचमीच्या शुभेच्छा. नमस्कार करते. येऊ का? अरे काके, हे घे घे घे, तू पण घे, तू पण घे. अगं सगळ्यांना भरवणार आहे मी आता. तुला काय झालं? ताई, अहो ऐका ना, हे बघा. अहो असं काय करते? काय झालंय सांगा तरी. आई, अहो आई, पप्पा कुठे निघालायत? एवढ्या लवकर घरी नाही जातात ना? आणि मुळात तुम्ही काही खाल्लत का? मूर्तीला सांगू लगेच. ए का बस. या घरात ना जीव गेला तरी मला या घरातला एक घोट पाणी सुद्धा प्यायचं नाही. काय बोलताय पप्पा, काय काय झालं? आई, काय काय झालंय? मला काही सांगेल का कोणी? अगं मला पण नाही काही सांगत येत ते. ए तू काय आता आमच्या मानकुटी बसणारस का वेताळ बनवून? जरा तुझ्या घरातल्यासनी विचार काय झालं ते. सुमन, तुला घरी यायचंय का नाही? नको नको, इथंच बस. सत्रजी टाकून बस इथंच भिकाऱ्यासारखी. तुलाही काहीतरी देतील खायला हे माजरोडे लोक. अहो पप्पा, ऐक. वैदू ऐक ना, हे बघ, तू नको काळजी करू. मी बघते, मी येते. काय झालं? अगं पण तू जा, मी आले. आई, ऐक तरी. अहो ऐका ना. मामा कुठला मामा? याला सोडत नसतो राजू, सोडा तुम्ही मला. आज सोडत नसतो याला. सोडत नाही.
मामा आहे तुम्ही तुम्ही काय करायला लागले त्याच्यात तुमच्या रागाला डोळे नाही का काय नाही काय उलट सुट तुम्ही तरी काय एवढं कशाला प्यायचं अहो तुमचे मामा आहेत ते मामा मामाच्या नावाला काळी बाई येऊन आज जरा अंत केला काय चुकीचं बोललो मी काय चुकीचं बोललो मामा मामा अरे थांबा काय चालू तुमच्या दोघांचं तेजा काय एवढा आरडाओरडा करतोय तेजा अरे एवढं चिडायला काय झालंय मामा आहे तो आपला मामा कुठला मामा याला सोडत तुम्ही आज सोडत नसतो याला मार तुम्हाला मार मार मला सोड तांडर त्याला सोड मार मला तुझ्या चांगल्यासाठी खरं खरं ते सांगितलं आणि तू मलाच मारतोय खरं बोलतोय शांत हो तुम्ही जावा जा तिकडे सोड मला तेजप्रताप थांब वैदी तुम्ही मध्ये पडू नका मी आज याला सोडत काय चुकीचं बोललो मी अरे तेज प्रताप तुझ्या मनासाठी सांगितलं रे जे करायचे सांगितलं माझ्यावर हात उचलतोय लहानाचा मोठा केला रे मी तुला अगं गाण्यावर केलं मी तुला आणि तू माझ्यावर हात उचलतोय तेज प्रताप खरं सांगितलं मी तुझ्या मनासाठी सांगितलं ना काय चाललंय काय चाललंय हे जालिंदरवर हात उकरताय मारायला निघालात त्याला बाई ते सोड थंड बाई माफ करा मला वाईट वाटलं असेल यम्मा आम्हाला समजावा त्याला विचारा त्याला स्वतःची कुठल्या बाजारात घाण ठेवली ती भान ठेवा मी भान ठेवलंय बाई पण यो विसरलाय तुम्ही जर ऐकलं असतं ना मामा काय बोललाय ते माझ्या आधी तुम्हीच बाहेर काढलं असतं याला घरातनं म्हणजे काय बोललाय जालिंदर असं आज मामाकडनं ही अपेक्षा नव्हती मामा बोललाय की मला आता इथं सगळ्यांसमोर नाही बोलायचंय बाई मी आत्ताच्या आत्ता याला माझ्या डोळ्यासमोर बांधून व्हायला सांगा जायला सांगा नाही तर बाई प्लीज जालिंदर मी निघा ए